वाराणसी सध्या वॉरनशी झालेली आहे। वाराणसीत भारतीय लोकशाहीचं सर्वात मोठं युद्ध खेळलं जातंय। जगभरातल्या माध्यमांचं सध्या लक्ष फक्त वाराणसीवर आहे आणि थेट वाराणसीहून आमचे प्रतिनिधी अमोल जोशी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल जोशी गेले काही दिवस वाराणसीत ठाण मांडून बसले आहेत। तिथल्या क्षणाक्षणाची खबर आणि चप्प्यावर नजर त्यांची आहे। वाराणसीतून अमोल जोशी थेट आपल्यासाठी। अमोल, आत्ताची परिस्थिती काय आहे वाराणसीत? बिलकुल उदय सर, पौराणिक काळामध्ये सूर्यास्त झाल्यानंतर युद्ध थांबायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते सुरू व्हायचं। मात्र वाराणसीमध्ये आता सूर्यास्त होतो आहे, मात्र त्याचबरोबर इथलं वातावरण मात्र तापायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच नरेंद्र मोदींचं हेलिकॉप्टर लंका गेटच्या हेलिपॅडवर उतरलेला आहे आणि तिथून आता नरेंद्र मोदींचा रोड शो सुरू होतो आहे। तो रोड शो भाजप हेडक्वार्टर पर्यंत असणार आहे। साधारण 3 ते 4 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि या ठिकाणी नरेंद्र मोदींचं हेलिकॉप्टर अर्ध्या तासापूर्वी इथे उतरताना दिसलं आणि तिथपासून भाजपच्या कार्यकर्त्यांची जी झुंबड रस्त्यावर उतरलेली आहे। अजून नरेंद्र मोदी आम्ही जिथे उभे आहोत तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर आहेत, तरी सुद्धा इथे अक्षरशः संपूर्ण रस्ता भगवा झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे आणि काही क्षणातच नरेंद्र मोदी आपल्याला समोर दिसतील, नरेंद्र मोदींना प्रत्यक्ष पाहता येईल यासाठी वाराणसीकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे। उदय सर, एक प्रकारे वाराणसीमध्ये मोदींना सभा घ्यायचं नाकारलं आणि त्याचं राजकारण आणि त्याचा संपूर्ण फायदा भारतीय जनता पक्षानं उठवला असं आता म्हणावं लागेल अमोल? बिलकुल, नरेंद्र मोदींच्या सभेला जर परवानगी दिली असती आणि बेनियाबागमध्ये नरेंद्र मोदींनी सभा घेतली असती तर जेवढी प्रसिद्धी आणि प्रचार भाजपला साध्य करता आला असता त्याच्या कितीतरी अधिक पट प्रचार आणि प्रसिद्धी मिळवण्यात भारतीय जनता पक्षाने यश मिळवलेलं आहे। कारण ही सभा झाली असती तर साधारण 1 तास ती संपूर्ण देशाने पाहिली असती आणि त्यानंतर साधारण 1 तासभर त्याच्यावर लोकांनी चर्चा केली असती आणि लोक घरी गेले असते। मात्र या सभेला परवानगी निवडणूक आयोगानं नाकारली आणि ही संधी भारतीय जनता पक्षानं इतक्या योग्य प्रकारे राजकीयदृष्ट्या विचार केला तर घेतली आणि त्यामुळे कालचा संपूर्ण दिवस, आजचा संपूर्ण दिवस आणि आज ज्या घटना घडामोडी घडतील त्यामुळे उद्याचा संपूर्ण दिवस असा ऐन निवडणुकीच्या तोंडावर 3 दिवस भाजपला आयता प्रचार करण्याची संधी मिळालेली आहे आणि इतर पक्षांपेक्षा भाजपने या 3 दिवसात खरं म्हणजे प्रचाराच्या बाबतीत आणि प्रसिद्धीच्या बाबतीत अधिक लीड घेतलेला आहे। उदय सर, अमोल, काही जाहिरातींमध्ये असं पूर्वी म्हटलं गेलेलं होतं की यदि पुनर्जन्म हो मेरा तो वो हो गंगा के तट पर। आता या क्षणाला गंगेच्या तटावर कुठल्या गोष्टीचा पुनर्जन्म होतोय? भारतीय राजकारणाच्या, भारतीय लोकशाहीच्या नव्या अध्यायाचा का आणखीन कुठला? बिलकुल, या ठिकाणी सगळ्याच गोष्टींचा पुनर्जन्म होताना दिसतो आहे आणि विशेषतः राजकीय पुनर्जन्म होताना बघायला मिळतो आहे। कारण वाराणसी हे बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांचं केंद्रस्थान मानलं जातं। इथून 90 किलोमीटरवर बिहार आहे आणि वाराणसी हे उत्तर प्रदेशमधलं अत्यंत महत्वाचं शहर आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी या ठिकाणी ज्यावेळी निवडणूक लढवणार हे निश्चित झालं त्याच वेळी हे लक्षात आलेलं होतं की भारतीय जनता पक्ष बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही वर्षात जो पिछाडीवर गेलेला आहे त्याचा पुनर्जन्म करणं हा नरेंद्र मोदींचा मुख्य हेतू आहे। कारण 2015 मध्ये बिहारच्या निवडणुका आहेत आणि 2016 मध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत। उदय सर, आता जे आम्ही त्राजी दृश्य अमोल आमच्या डोळ्यासमोर पाहतोय त्यामध्ये संपूर्ण प्रचंड मोठ्या प्रमाणात तिकडे कोलाहल दिसतोय, एक प्रकारची चेंगराचेंगरी होताना दिसते। तुझ्या डोळ्यासमोर ती दृश्य नेमकी काय आहेत, काय वर्णन करशील? मला काही पॅरामिलिटरी फोर्सेस पण दिसत आहेत, काही परिस्थिती हाताबाहेर चालली आहे का? वातावरण तंग झालंय का? बिलकुल, वातावरण तंग व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तर सकाळपासूनच वातावरणामध्ये तणाव होता आणि त्यासाठी इथलं पोलीस दल पुरेसं ठरणार नाही हे लक्षात घेऊन आज सकाळीच रॅपिड ऍक्शन फोर्सला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं। सकाळी नरेंद्र मोदी या ठिकाणी नव्हते, अमित शहा या ठिकाणी होते, अरुण जेटली होते, तरी सुद्धा गर्दीवर नियंत्रण करणं हे मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। आता तर स्वतः नरेंद्र मोदी आलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना होणं हे सगळ्यांनीच गृहीत धरलेलं होतं। मात्र तरी सुद्धा जास्तीत जास्त शिस्त बाळगण्याचा पोलीस दलांनी प्रयत्न केलाय। मात्र भौगोलिक मर्यादांचा आपण विचार केला तर वाराणसी हे अत्यंत जुनं शहर आहे। इथली गल्लीबोळांचं हे शहर आहे, अत्यंत अरुंद रस्ते आहेत, त्यामुळे इथे फार गर्दी होणं हे इथल्या भौगोलिक रचनेला साजेसं नाहीये आणि त्यामुळे इथे काहीशी चेंगराचेंगरी होताना दिसतीये आणि गर्दी क्षणाक्षणाला वाढत चालली आहे। होते सर अमोल, चेंगराचेंगरी आपण
वाराणसीची भौगोलिक रचना पाहता समजू शकतो, परंतु त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात जे धमासान झालं त्याबद्दल आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना काय सांगशील? नेमकं काय घडलं? केवळ तृणमूल काँग्रेसच नाही उदय सर, तर सगळेच पक्ष या ठिकाणी अस्वस्थ आहेत. कारण भाजपने ज्या प्रकारे प्रचारामध्ये लीड घेतलेलं आहे आणि आता आंदोलनाचा पवित्रा घेऊन प्रसिद्धीमध्ये लीड घेतलेला आहे, त्याच्यामुळे सगळेच पक्ष अस्वस्थ होते. त्यामुळे तातडीने मायावतींना सुद्धा पत्रकार परिषद घेण्याची गरज निर्माण झाली. समाजवादी पक्षाला सुद्धा हा प्रश्न उपस्थित करण्याची गरज झाली की जर आझम खान बाहेरचे म्हणून त्यांना वाराणसीमध्ये राहू दिलं जात नाही, तर मग अमित शहांना का राहू दिलं जातं? आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या आंदोलनाच्या ठिकाणी गेले. सुरुवातीला त्यांनी घोषणायुद्ध सुरू केलं आणि काही क्षणातच या घोषणायुद्धाचा परिणाम कधी तुंबळ हाणामारीमध्ये झाला हे पोलिसांना देखील कळलं नाही. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये एक प्रकारची जी अस्वस्थता आलेली आहे त्याचा हा परिणाम आहे. आणि सध्याची राजकीय परिस्थिती आणि वाराणसीचं राजकारणाचं स्थान पाहता हे अपेक्षित आहे असंच म्हणावं लागेल. उदय सर, अमोल, आता मला दिसतंय पांढऱ्या गाड्यांचा प्रचंड मोठा ताफा जाताना दिसतोय. हे मोदी स्वतः जे पायी चालत येत आहेत, पदयात्रा करत येत आहेत, त्याच्या आधीची दृश्य आहेत का मोदींच्या नंतरची दृश्य आहेत? नेमकी काय परिस्थिती? आता तू अतिशय स्ट्रॅटेजिकली परफेक्ट लोकेशनला आहेस. बिलकुल, नरेंद्र मोदींची यात्रा ज्या ठिकाणाहून सुरू होते त्या ठिकाणापासून 1 ते 1.25 किलोमीटर अंतरावर आम्ही सध्या उभे आहोत. या ठिकाणी तुलनेनं गर्दी कमी आहे, मात्र इथून पाठीमागे जर आपण बघितलं तर आम्हालाही या ठिकाणी कल्पना येऊ शकते की पुढचं काहीही दिसत नाही, इतकी प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. आणि त्यामुळे पलीकडे काय परिस्थिती असेल हे इथून पाहणं सुद्धा शक्य होत नाहीये. इथून पुढे जाणं, आम्ही 1-1.5 तास अगोदर या ठिकाणी येऊन उभे राहिलो म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. या क्षणानंतर इथून पुढे जाणं सुद्धा शक्य नाही, इतकी प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे. उदय सर, अमोल, ही दृश्य पाहता असं वाटतंय की या सगळ्या लोकांनी खरोखरच भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. जसं होत नाही भारतीय राजकारणामध्ये, तर भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वाराणसीचा निकाल लागेल असं दिसतंय. काय मत आहे आपलं? भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी या ठिकाणचा निकाल लागणार हे तर आता जवळजवळ सिद्ध झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. कारण 2004चा अपवाद सोडला तर 1991 पासून वाराणसी हा भाजपचाच गड राहिलेला आहे. अर्थात मागच्या 5 वर्षांमध्ये इथे कुठलाही नवीन प्रकल्प आला नाही, इथे विकास झाला नाही, शहर बकाल झालंय. आणि या पार्श्वभूमीवर जर मुरली मनोहर जोशी पुन्हा एकदा या ठिकाणाहून उभे राहिले असते तर मात्र भाजपला ही लढत अवघड गेली असती. मात्र आता भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवारच स्वतः या ठिकाणाहून उभे असल्यामुळे वाराणसीचा विकास आणि मागच्या खासदारांची कामगिरी हे विषयच इथल्या प्रचारातून निघून गेलेले आहेत. आणि आता मोदी, विकास आणि गुजरातचं मॉडेल या धर्तीवर नरेंद्र मोदींकडून वाराणसीकरांच्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही लढत आता सुरक्षित झालेली आहे. थोडे सर, अमोल, तुझ्यासाठी एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की आतापर्यंत वाराणसीने अनेक दिग्गज निवडून दिले, परंतु पंतप्रधान पदाचा उमेदवार किंवा होऊ घातलेला पंतप्रधान निवडून द्यायचं भाग्य किंवा तो थरार त्यांनी यापूर्वी क्वचितच अनुभवला असेल. तो थरार आता तुला त्यांच्या वागण्या बोलण्यात गेले काही दिवस मी बघतोय, तू असंख्य लोकांशी बोलतोय, त्या तिथे 100-150 वर्षापूर्वी गेलेले मराठी लोक आहेत, तसेच अनेक उत्तर प्रदेशचे स्थानिक रहिवासी पण आहेत. त्यांच्यात तो थरार कसा जाणवला तुला? बिलकुल, 2 प्रकारच्या गोष्टी इथले लोक करतात. खरं तर 3 प्रकारच्या 3 शंका इथल्या लोकांच्या मनात आहेत नरेंद्र मोदींविषयी. सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्ही म्हणताय की आम्हाला फक्त खासदार निवडायचा नाहीये, तर देशाचा पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून आमच्या मतदारसंघातून पाठवायचं आहे, याचा अभिमान इथल्या लोकांना असणं साहजिकच आहे आणि तसा तो अभिमान वाराणसीकरांना आहे सुद्धा. दुसरी गोष्ट अशी आहे की नरेंद्र मोदी इथून निवडून आल्यानंतर इथली उमेदवारी ते कायम ठेवणार का, हा प्रश्न वाराणसीकरांच्या मनात आहे. आणि त्या दृष्टीने नरेंद्र मोदी किंवा भाजपनी अत्यंत सूचक असं मौन बाळगलेलं आहे. याच्याविषयी ते काहीही बोलत नाहीयेत आणि त्यामुळे अजून देखील त्याविषयी अनिश्चित आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की खासदार हा त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतो. जर इतर कोणी खासदार असेल तर रात्री 12 वाजता फोन केला तरी सुद्धा तो खासदार ऍक्सेसिबल असतो. नरेंद्र मोदी तसे खासदार म्हणून ऍक्सेसिबल राहणार का, ही शंका देखील वाराणसीकरांच्या मनात आहे. मात्र नरेंद्र मोदी सध्या प्रचाराच्या बाबतीत एवढे लीड घेतलेले आहे की विजयाचा प्रश्न त्यांच्यासमोर सध्या असेल असं वाटत नाही. विजयाच्या पलीकडे जाऊन पुढच्या 5 वर्षांच्या राजकारणाचा विचार आता भाजपने आतापासून. वॉर रूम एक प्रकारे वाराणसीमध्ये आपल्याला गठीत झालेली दिसते. त्यात अनेक जुने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुद्धा आल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे.
तिथे त्या वॉर रूमच्या काही नेत्यांशी तुझा संपर्क झाला का? बीजेपीची वाराणसीतली स्ट्रॅटेजी ठरवणारी जी कोर टीम आहे, मला 100% माहिती आहे की तू त्यांच्यातल्या काही जणांच्या तू संपर्कात आहेस. नेमकी काय धोरणं या क्षणाला आखली जात आहेत? प्रत्येक गोष्ट, प्रत्येक डावपेच हा मोदी अत्यंत कॅल्क्युलेटेड, अत्यंत विचारपूर्वक खेळताना दिसत आहेत. त्या वॉर रूम मधल्या थिंक टँकची लोक आता काय विचार करतायत? भाजप आपली एकही चाल वाया जाऊ देत नाही किंवा एकही चाल फसू देत नाही, हे आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या जो प्रचार भाजपचा आपण पाहिला, कव्हर केला, त्याच्यातून दिसलेला आहे. किंबहुना जी प्रचाराची रणनीती असते ती तर असतेच, मात्र त्याचबरोबर जी आयत्या वेळेला येणारी उचलला आणि 2 दिवस या मुद्द्यावरच प्रचार सुरू झाला आणि तो षटकार भाजपने मारलेला होता. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, इथे सभेला परवानगी नाकारली आणि त्यानंतर क्षणात पुढे काय करायचं हे अर्ध्या ते पाऊण तासामध्ये भारतीय जनता पक्षाचं निश्चित झालेलं होतं. आणि त्यामुळे ही जी धोरणं निश्चित करणं आणि त्या दृष्टीने नियोजन करणं हा पहिला महत्वाचा भाग इथल्या वॉर रूम मध्ये ठरतो. आणि त्यासाठी इथे महाराष्ट्रातल्या भारतातल्या वेगवेगळ्या भागातून, त्यात महाराष्ट्रातलेही नेते आहेत जे धुरीण आहेत, ते हा भाग ठरवण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. हा पहिला भाग. दुसरा भाग आहे सोशल मीडियाचा. वाराणसी शहर जे आहे त्यामध्ये सोशल मीडियाचा प्रचंड वापर केला जातो. या ठिकाणी आता 3G नेटवर्क आहे, अर्थात त्यामुळे या ठिकाणाहून आम्ही तुमच्याशी संपर्क साधू शकतो आणि इथे थेट दृश्य दाखवू शकतो. त्यामुळे सोशल नेटवर्किंगला सुद्धा एक वेगळा सेक्शन या वॉर रूम मध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर इतर जो साईडचा प्रचार असतो, जसं झेंडे घेऊन उभे असलेले कार्यकर्ते, पत्रकं वाटणं, टोप्या वाटणं किंवा पटके वाटणं, यासाठी एक वेगळी टीम आहे आणि अत्यंत मोजून मापून नियोजनबद्धरित्या इथून प्रचार सुरू आहे. उदय सर. अमोल, शेवटचा प्रश्न तुला. नरेंद्र मोदींना गंगा पूजनाची संधी मिळाली नाही, परंतु अमोल जोशी, तुम्हाला गंगा पूजनाची आणि गंगा स्नानाची संधी मिळाली का? मन चंगा तो कटोरी में गंगा अशी एक म्हण आहे आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष गंगेत जाऊन धुवावी इतकी काही पापं पत्रकारांकडून सहसा होत नाहीत. किंबहुना आतापर्यंतच्या कारकिर्दीत तरी माझ्याकडून ती झालेली नाहीये. मात्र गंगा घाटावर आम्ही जाऊन आलो, तिथला माहोल आम्ही पाहिला आणि त्यामुळे वाराणसीला खरं तर गंगेची प्रचंड गरज आहे. आणि गंगेत डुबकी मारण्यापेक्षा गंगेलाच आता पवित्र करण्याची गरज आली आहे, कारण गंगाच प्रचंड अशुद्ध आहे. आता बघूया नरेंद्र मोदी जर इथून निवडून आले किंवा इतर कोणी निवडून आले तर गंगा कशी पवित्र करतात. उदय सर. कल तक जो गंगा मैली थी, क्या आज भारतीय जनता पक्ष के सहारे गंगा शुद्ध हो सकती है? अशा प्रकारचे विचार आता झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.